ठीक आहे. न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट झालाय. त्र्यंबकेश्वर घोटी मुलांच्या विक्रीचा संशय या ही बातमी आम्ही पुढे आणल्यानंतर जिल्हा प्रशासनाने समिती नेमली आहे. शासकीय मुलींचं अनुरक्षण गृह विभागाच्या अधीक्षक मंगला होय आणि बाल विकास अधिकारी प्रभाकर गावित, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी समीरा येवले, प्रकल्प समन्वयक चाइल्ड हेल्पलाईन प्रणिती तपकरे, सामाजिक कार्य जिल्हा बाल संरक्षक कक्ष करिश्मा सूर्यवंशी या 5 महिला अधिकाऱ्यांची समिती गठीत करण्यात आली आहे. आणि 14 मुलींना जन्म देत यापैकी काही मुलांची जन्मदात्या आईने पैशांसाठी विक्री केल्याची धक्कादायक घटना न्यूज 18 लोकमतनं उघडकीस आणली होती. न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतर जिल्हा प्रशासनाकडून तातडीने कारवाई करण्यात आली आहे. बातमी म्हणजे न्यूज 18 लोकमत इम्पॅक्ट हे पुन्हा एकदा सिद्ध झालेले आहे. मुलांची गरीब परिस्थितीमुळे विक्री केल्याची बातमी जी आहे ती आम्ही पुढे आणली होती. अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोड आपल्या बरोबर आहेत. लक्ष्मण, काय माहिती आहे बद्दल? विशाल, खरं तर न्यूज 18 लोकमतने हा सगळा प्रकार जो आहे तो एल्गार कष्टकरी संघटनेचे संस्थापक जे आहेत भगवान मध्ये यांच्या सहकार्याने हा पुढे आणला होता. त्यांना सुरुवातीला ही माहिती काही आशा कर्मचाऱ्यांनी दिलेली होती की एक महिला आहे, तिला 14 अपत्य झालेले आहे आणि या 14 अपत्यांपैकी या महिलेने 5 ते 6 मुलं जी आहेत, ती मुली जी आहे त्यांची पैशासाठी विक्री केली, अशा प्रकारची माहिती त्यांनी ज्यावेळेला आपल्याला दिली त्यावेळेला आपण या सगळ्या प्रकरणाचा तपास केला. सुरुवातीला आपण काही अधिकाऱ्यांशी या सगळ्याबाबत बातचीत केली. अधिकाऱ्यांकडून ही सगळी बातमी समजून घेतली आणि त्यावेळेला काही अधिकाऱ्यांनी सांगितलं की या महिलेला 14 मुलं झालेले होते, मात्र ज्यावेळेला हिचा 10 ऑक्टोबरला जो मुलगा जन्माला आला होता त्याचं वजन कमी होतं आणि म्हणून आमच्या आशा कर्मचारी त्या मुलाची विचारपूस करण्यासाठी जेव्हा तिच्या घरी गेले तेव्हा त्या आशा कर्मचाऱ्यांना या महिलेने सांगितलं की ते मूल जे आहे ते मी विकलं. अशा प्रकारची माहिती दिल्यानंतर हे सगळं प्रकार जो आहे तो समोर आलेला होता. अशा स्वरूपाची माहिती देखील अधिकाऱ्यांनी दिली होती आणि या सगळ्या अनुषंगानं न्यूज 18 लोकमतची टीम अर्थात आम्ही त्या घरामध्ये त्या महिलेच्या गेलो तेव्हा ती महिला आणि तिचा पती जो आहे तो घरी नव्हता, घोटीमध्ये ते गेले असं त्यांनी सांगितलं. मात्र त्या घरामध्ये असलेल्या लहान मुलांनी जे सांगितलं ते धक्कादायक होतं, भीषण होतं. त्यातल्या 2-3 लहान मुलांनी सांगितलं की आमच्या भावाला आमच्या आई वडिलांनी 10,000 रुपयांना एका व्यक्तीला विकलेलं आहे. त्या व्यक्तीचं नाव देखील न्यूज 18 लोकमतने बातमी पुढे आल्यानंतर आता अधिकाऱ्यांची समिती जी आहे ती गठीत करण्यात आलेली आहे. धन्यवाद या सगळ्या तपशिलाबद्दल. भेटीनंतर आपण पाहूयात एक अत्यंत धक्कादायक आणि तितकीच संतापजनक बातमी नाशिकमधनं. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील टाके देवगाव पैकी बराड्याची वाडी या गावात राहणाऱ्या एका 45 वर्षीय महिलेनं तब्बल 14 अपत्यांना जन्म दिला. मात्र या महिलेनं घरची हालाकीची परिस्थिती असल्यानं पैशांसाठी 14 पैकी आपली 6 मुलं आणि मुली विकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बच्चूबाई विष्णू हंडोगे या 45 वर्षीय महिलेनं 10 ऑक्टोबर 2025ला एका बाळाला जन्म दिला. मात्र या बाळाचं वजन कमी असल्यानं आरोग्य विभागानं या अपत्याच्या तपासणीसाठी आशा कर्मचाऱ्यांना या महिलेच्या घरी पाठवलं. मात्र या महिलेच्या घरी आशा कर्मचारी गेल्यानंतर तिनं आपलं बाळ विकल्याचं सांगितलं आणि त्यानंतर या सगळ्या प्रकाराचं बिंग फुटलं. या घटनेची सत्यता पडताळण्यासाठी न्यूज 18 लोकमतची टीम या पाड्यावरील बच्चूबाई विष्णू हांडोगे या महिलेच्या घरी पोहोचली. मात्र तिच्या घरातून तिचा नवरा आणि ती गायब झाली आहे. पती पत्नी दोघेही गायब झालेले असले तरी त्यांची इतर मुलं अद्यापही याच घरात आहेत. आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोड यांनी महिलेच्या इतर मुलांकडून या सगळ्या प्रकाराबाबत माहिती जाणून घेतली. तेव्हा या मुलांनी जी धक्कादायक माहिती दिलेली आहे त्यातनं बऱ्याच गोष्टी समोर येतात. अवघ्या 10,000 रुपयांसाठी आमच्या भावाला विकल्याचं या चिमुकल्यांनी सांगितलंय. देऊन टाकला. कोणाला? भावड्याला. का बरं देऊन टाकला? पिया नव्हतं म्हणजे पोराला हं? दूध नव्हता म्हणून देऊन टाकला. हा. आणि त्याच्या बदल्यात काही दिलं का त्यांनी? भावड्याने काही दिलं का तुम्हाला? काय दिलं? नाही काय दिला, मग 10,000 दिला पैसा. किती? 10,000. आणि त्याच्या बदल्यात देऊन टाकला. त्या असा नीट कराय आजारी झाली ती ना माझी आई, त्याच्यामुळे आई आजारी झाली होती. काय झालं होतं आईला? तर रगत कमी पडतील, 4-5 टाइम भरेल आहे. हम्म. मग असं जसं हा मुलगा दिला तसे किती मुलं दिली आधी त्यांनी? आणि 2 दिली पण एक मरून गेला. ते कोणाला दिले होते? इकडं कोणी दिलं काय माहित. ते कितीला दिले होते? हा, ते कितीला दिले होते? किती काय माहित. पण तुला माहिती आहे ना सगळं हे? कोणाला विकले काही नाव माहिती आहे का? नाव नाही माहित थोडा. 2-3 दिवसापूर्वी तो कुठे आहे? तो देऊन टाकला. का बरं देऊन टाकला? त्यात दूध नव्हता पिया. हा.
काही पैसे दिले का त्यांनी? हो किती? 10,000. बर. मग असे पैसे का बरं घेतले तुमच्या घरात आई वडिलांनी? तुला नाही माहिती? मग कोण म्हणत देऊ नको असं कोण म्हटलं होतं? आमचा भाऊ कोणता भाऊ? भरती काय म्हणत होता? सांगा आम्हाला पोर नाही द्यायचा. मग का बरं दिला? त्याला पियाच नव्हतं म्हणून दिला. बाकीचे कुठे येते? बाकीचे कुणाला दिले? ते मला सांगतो एक वाली रील दिलाय तेवढा सापूरला दिला. कुठे? सापूरला कोणाला दिला तो? काय ना ते घबरे शहापूरला कोणाला दिला बाळा? पण माहित नाही तेवढं नाव. बाई तुला बहिणी किती टोटल? कोणाचं लग्न झालंय का तुमच्या भावा बहिणीमध्ये? हा झाला ना. कोणाचं? 2 बहिणीच्या. 2 बहिणींचा. ते कुठं दिलंय त्या? एक खेडला दिली हं. आणि एक पिंगलवाडी दिली. आणि तू तिसरी? हं. आणि बाकीचे कुठे मग? त्या देऊन टाकली. या महिलेला म्हणजे बच्चीबाई हाडोंगेला 14 अपत्य झाले हे जेव्हा आम्हाला कळालं तेव्हा धक्का बसला की असं शक्यच नाही. पण जेव्हा 14व्या खेपीला तिला इथे आरोग्य अधिकारी येत होते तर ती तपासणी करायचं म्हणून ती नकार देत होते. आणि म्हणून माझ्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी माझी स्वतः मिसेस येऊन त्या महिलेला समजूत केली की बाई तुला हॉस्पिटल जावं लागेल. आम्ही नेलं तिला आणि ती सुदैवाने ते सुखरूप डिलिव्हरी झाली. आणि जेव्हा आरोग्य विभागाचे कर्मचारी आज या ठिकाणी आले की वजन आपण घेऊया त्याचं काही लसीकरण करूया, तेव्हा सकाळी मला 9 वाजता असं कळालं की ते बाळच नाही आहे म्हणून. आणि आपण शोध घेतला. मग मी आरोग्य अधिकाऱ्याशी बोललो, CDPOशी बोललो की हे बाळ कुठं आहे. तर त्यांच्याकडनं असं सांगण्यात आलं की ते बाळ आम्ही देऊन टाकलं. मग देऊन टाकलं म्हणजे नक्की काय केलं? आम्ही त्याच्या खोलात गेलो तर अशी माहिती मिळाली की ते बाळ काहीतरी कोणाला त्याचं नाव काही कळालं नाही, पण तू काही पैसे घेऊन ते बाळ दिले गेलेलं आहे. म्हणजे आजही या आर्थिक परिस्थितीमुळे गरीबमुळे पोटचा गोळा विकण्याची वेळ जर येत असेल आदिवासी समाजामध्ये किंवा गरिबांना, तर आपण नक्की आहोत कुठे? मग आपण माणसं आहोत की जनावर आहोत? त्याच्यामध्ये आशांच्या माध्यमातून HBNCचा एक कार्यक्रम असतो, त्याच्यामध्ये बालकांना घरी जाऊन व्हिजिट दिल्या जातात. त्याच्यामध्ये अनुसयाबाई हाडांगे म्हणून पेशंट होतं. त्याची साधारणतः 14वी डिलिव्हरी झाली ग्रामीण रुग्णालयामध्ये. त्यानंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आला. बच्चूचं वजन तेव्हा 2,800 होतं. त्यानंतर घरी जाऊन त्याच्यामध्ये वजन घेतलं असता 3,800 वजन त्याच्यामध्ये होतं. आज आमच्या आशा कर्मचारी त्या गावात गेल्या, बर्डेची वाडी, टाकेदेवगाव, त्र्यंबकेश्वर येथे. त्यांना त्या ठिकाणी मातेने सांगितलं की बच्चू आता आमच्याकडे नाही आहे समजा.